नमस्कार. मी डॉक्टर श्यामकांत विठ्ठल शेटे, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती अकोले. आपल्या अकोले तालुक्यामध्ये माननीय प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरती अपहार झाल्याच्या घटना आपण ऐकलेल्याच असतील. त्यामध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आनंद भंडारी साहेब यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या नावे 15/11/2025ला त्यांचं पत्र प्राप्त झालं. त्यानुसार चौकशी समितीच्या अहवालानुसार मंदार पावडे यांनी 1,44,06,943 रुपयाचा अपहार केल्याचं चौकशी समितीच्या निदर्शनास आलं. त्यानंतर देशमुख भीमाशंकर प्राथमिक आरोग्य केंद्र मविशी कनिष्ठ सहाय्यक यांनी 73,205 रुपयाचा अपहार केल्याचं चौकशी समितीच्या निदर्शनास आलं. तसेच युवराज डगळे यांनी 5,48,202 व लोंढे बाळासाहेब 3,35,715 अशी एकूण 2,25,91,63 रुपयाचा अपहार झाल्याचं चौकशी समितीच्या निदर्शनास आलं. ही चौकशी समिती जानेवारी 2025 रोजी स्थापन करण्यात आली माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने. चौकशी समितीने सदरच्या 8 महिन्याच्या कालावधीमध्ये सखोल तपासणी करून यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी अपहार केलेला आहे त्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली, ज्यामध्ये संशयित अपहारही आढळून आलेला होता. परंतु संशयित अपहार असा की ज्या कर्मचाऱ्यांनी पेमेंट काढलेलं आहे परंतु त्याची कागदपत्र कोणती आढळून आलेली नव्हती तिथे चौकशी समितीच्या प्रथम दर्शनी. परंतु सदर कर्मचाऱ्यांनी ती कागदपत्रे व सखोल पुरावा त्यांच्याकडे सादर केल्यानंतर त्यांना त्या अपहाराच्या याच्यातनं वगळण्यात आलं. एकूण जो अपहार झालेला होता त्यापैकी श्री मंदार पावडे, श्री देशमुख, भीमाशंकर, दगडे व लोंढे या चारही इस्मांनी पैसे शासन दरबारी भरलेले नव्हते. त्यामुळे श्री आनंद भंडारी साहेब माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेश दिले की या चौघांवरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यानुसार आपण 17/11/2025 रोजी राजूर पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यापैकी 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे व 2 जण अद्यापही फरार आहेत. त्यांचा पोलीस यंत्रणा तपास करत आहे. यापुढे अशी आर्थिक गैरव्यवहार होणार नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा लेवलवरनं, राज्य स्तरावरनं मार्गदर्शन करण्यात येत आहे व इथून पुढे होणार नाही याची सगळी दक्षता घेण्यात आहे. धन्यवाद. सर, जी काही 2025 मध्ये जानेवारीमध्ये चौकशी समिती स्थापन करण्यात आली, पुन्हा एकदा ती चौकशी झाली, अहवाल देखील आले, परंतु जे काही अधिकारी, प्रामाणिक अधिकारी काम करणारे आहेत त्यांचं असं म्हणणं होतं का याच्यामध्ये खूप जणांना वाचवलं गेले, 2.25 कोटीचा गुन्हा दाखल झाला, परंतु 4 ते 4.5 कोटीच्या जवळपास हा अपहार झाल्याचा असं चर्चा सुरू आहे. नाही, बरोबर आहे तुमचं. यापैकी आपण जे आत्ता गुन्हे दाखल केलेले आहेत की ज्या कर्मचाऱ्यांनी पैसे भरलेले नाही यांचे आदेश माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अन्वये आपल्याला प्राप्त झाले. त्यानुसारच आपला हे 2,25,91,065चा जो अजून शासनाला पैसे भरले गेलेले नाही त्याच लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यापैकी यामध्ये ब्राह्मणवाडा PSC ही होती, तिथेही अपहार झालेला होता. परंतु त्या कर्मचाऱ्यांकडनं पैसे भरून घेण्यात आले व त्यांच्यावरती डिपार्टमेंटल इन्क्वायरी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत लावण्यात आलेली आहे. तसेच जे कर्मचाऱ्यांनी पैसे भरले त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होतील कालांतराने किंवा मग त्यांच्यावरती डिपार्टमेंटल इन्क्वायरी होऊन त्यांना शासनाच्या नियमानुसार त्यांना शिक्षा केली जाणार आहे. ज्यांनी अपहार केला त्यांच्याकडून तुम्ही पैसे भरून घेतले, हे शासनाची एक फसवणूकच आहे. वाचवलं जाते. आणि दुसरा एक प्रश्न अजून एक असा का ज्यावेळेला वर्षातून तुमचं दप्तर तपासणी होते त्याच्यामध्ये देखील अनेक काही त्रुटी मोठ्या अधिकाऱ्यांच्याच हातातूनच ह्या घडलेल्या आहेत असंच म्हणावं लागेल. आता मी त्यावरती जास्त काही बोलू शकत नाही, परंतु दरवर्षी आपलं लेखा विभागाचं ऑडिट होतं. यामध्ये ह्या गोष्टी निदर्शनास यायला हव्या होत्या परंतु त्या आल्या नाही. या दुर्दैव म्हणावं लागेल आपल्याला.
परंतु इथून पुढे होणार नाही याची आपण दक्षता घेत आहोत. म्हणजे सहसा सांगायचं का खरे आरोपी मोठे मासे बाजूलाच राहिले, छोटेच पकडले गेले असं? त्यावरती मी काय बोलू शकत नाही. लेखापालांना असं आरोप केलं जातं. या गुन्ह्यामध्ये सध्या फक्त जे आदेशानुसार 4 जणांचे आले होते तेवढे 4 जणांवरतीच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील आदेश आल्यानंतर होईल.